आणि यानंतर बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा. माझं गाव माझा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ भागामध्ये जोरदार पावसासह वाऱ्याचा फटका. गोठ्यांचे पत्रे उडून गेले. भंडारा जिल्ह्यात ताशी 50 किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी. भंडाऱ्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाडांची पडझड. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, आर्णी, दिग्रस तालुक्याला वादळाचा मोठा फटका. माजी आमदार निलय नाईक यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीच्या पाहणीचे आदेश. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात पावसामुळे केळी पिकाचं प्रचंड नुकसान. श्रेयस फुके या शेतकऱ्याची 5 एकर केळीची बाग जमीनदोस्त. कृषी विभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्याची मागणी. यवतमाळच्या घाटंजी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा. अंगावर झाड कोसळून जांब येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. वाशिमच्या इंझोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. अनेक घरं आणि शाळांवरचे पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे घरांचं मोठं नुकसान. पेरण्यांची घाई करू नका, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना. 15 जून नंतरच मोसमी पावसाचा अंदाज. बीडमधील मागच्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या गंगाखेडमध्ये खळी ते ब्रह्मनाथवाडी येथील मातेश्री पांदन रस्त्याचं काम रखडल्यानं ग्रामस्थ आक्रमक. जलसमाधी आंदोलन करत रोष व्यक्त केला. यवतमाळच्या उमरखेड शहरासह ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं एका कर्मचाऱ्याला कार्यालयातच बंद केलं. जालन्याच्या वरुडमध्ये शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्यानं तिघांचा मृत्यू. विनोद मस्केंसह मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धाचाही मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारनं एसआयटी नेमली. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा अंमलबजावणीसाठी सरकारचा निर्णय. एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पाहत रहा.